क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा शाहूनगरी कोल्हापूरच्या रंगभूमीवर विधी नाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन, कलाप्रेमी रसिकांना आदिम संस्कृतीची भुरळ, हजारो प्रेक्षकांची उपस्थिती। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित महाराष्ट्रातील विविध भागातील कला संस्कृती एकाच मंचावर शाहूनगरीत गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे विधी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चौरे, पालघरवाडा येथील आदिवासी कला संस्कृती अभ्यासक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 26 मार्च 3 दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन बरडा येथील आदिवासी कलाकारांनी पारंपरिक दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक कला सादर केली। यामध्ये ढाक, भक्ती वादन, मांदोळ, घांगडी वादन, थाळ गायन, डेरा वादन आदी कला सादर करीत कोल्हापूरच्या कलाप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले। या विविध प्रकारच्या कला सादर करण्यासाठी राज्यभरातून सोलापूर, पंढरपूर, परभणी, पुणे, सातारा, नाशिक, पालघर, अमरावती, राधानगरी, आष्टा, गगनबावडा, शिरोड, अहिल्यानगर आदी ठिकाणाहून कलाकार सहभागी झाले होते। तालुक्यातून डेरा वादनात कौशल्य गावी जनी हाडस, सुंदरी वारडे, कुसुम पवार, रहीळबाई चव्हाण, भागी चौधरी यांनी डेरा वादन गायन केले। गणपत गावी तुकाराम हाडस, मधुकर चव्हाण, सदू बागुल, शिक्षक कलाकार रतन चौधरी यांनी पारंपरिक मांदोळ नृत्य सादर केले। तर वांगण येथील घांगडी वादक गायक भास्कर म्हसे यांनी कथा सादर केली। कलाकारांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, बुके देऊन गौरविण्यात आले। आदिवासी समाजात असलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा, कला संस्कृतीचे जतन, संवर्धन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून होत असल्याने डांगी, कोकणी साहित्य, बोलीभाषा अभ्यासक शिक्षक रतन चौधरी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले। या निमित्ताने एवढी एरवी घर संसारात रमलेल्या आदिवासी महिला भगिनी, कोल्हापूरची महालक्ष्मी, शाहू महाराज राजवाडा, रंकाळा तलाव, ज्योतिबा देवस्थान, जेजुरी गड आदींचे पर्यटन झाल्याने आनंद गगनात माविनासा झाला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।